शेम टू शेम. त्याचं कसं आहे राव अनिल हा? हुकलं काहीतरी एक मिनिट राव अनिल नाही राव अनिल नाही काय राव उलटी पालटी म्युन्सिपाल्टी झाली होती सगळी आज लक्षात आलं राव अनिल नाही अनिल राव हा अनिल राव जमलं अंगे आखी जमलं. पण मी बरोबर बोलतो. अनिल रावच म्हणलो मी. माझा मुद्दा लक्षात घे. आणि काय करू त्या पोरीला घरात आणून करू काय नकोस, घरात आणून ठेव. ठेवली तिला पोसणार कोण? त्याची काळजी करू नकोस तू, ते सगळं होईल व्यवस्थित. अनिल राव एक तर बारकी पोरं मला आवडत नाही, लय अवघड असतो होती. हे बघ, पुढचं आयुष्य सुखात घालवायचं असेल ना तर थोडस सहन करावं लागतं. नाही अनिल राव तुम्हाला माहित नाही ती कार्टी किती भंडावून सोडती तुम्हाला माहित नाही. प्रॉब्लेम काय होईल माहिती का, मी तिला घरी घेऊन जाईन ती घरात गेली तर काय म्हणणार राहणार आज. मग म्हणणार मला माझ्या आईला भेटायचंय. तिची आई कुठून आणू? तिची आईच नाही म्हणजे तिची आई नाही येणार. मग ती रडायला लागणार, मग माझं डोकं टाकणार, मग मी तिला 2 कानाखाली लावून घेणार. मग ती अजून नरड फाडणार, अजून रडणार, मग माझं टाळकं अजून सरकणार. मग मी तिला अशी तुडावली की मग ती अजून रडणार. एवढी रडणार का शेजारी पाजारी गोळा. सगळ्यांना कळणार की मी त्या कार्टीला मारलं. तुम्हाला तर माझा विनम्र स्वभाव माहितच आहे. माझ्या या स्वभावामुळं माझं शेजारी पाजारीशी कोणाशी जमत ते सगळेजण मला पाण्यात बघते, म्हणून माझी सगळीकडे छितो होणार. सगळ्यांना काय वाटतंय माहितीये का, माझ्या भावाला आणि भाऊजाईला मीच गायब केली. त्यांना असं वाटतं त्या दोघांचा मर्डर केलाय मी, मर्डर. मग गेलायस का तू तसं? ते जाऊ द्या. बर मी काय म्हणतो राव नाही, मी काय म्हणतो अनिल राव, तुम्ही काय म्हणता त्या पुरीला घरी आणलं, तिचा खर्च कोण करणार? प्रॉब्लेम आहे का नाही? प्रॉब्लेम जाऊ द्या ना. सुंठी चावून खोकल चावून कस काय असं खुंटी नाही, सुंठी नाचून नाचून मी नाही, चावून नसतं जाऊ द्या ना. सुंठी चावून नाचून खोकला गेला म्हणजे कसं? आता आपण कशाला म्हणायचं आ बैल मुझे मारा? कशाला? विलासराव, तुम्हाला आता धड नीट बोलता पण येत नाही. कशाला उगाच म्हणी ऐकवत आहे? त्याचं का आपण एकदा घेतली ना तर मग दारूच बोलायला लागते बस. आपण उद्या बोलूया, आता तू शुद्धीत नाहीस. शुद्धीत नाही मी शुद्धीत नाही. आय एम ओके. अहो आपल्याला ती शिजरत नाही,
तर इंग्रजीची काय विषय आहे 1 2 5 6 ABCD Z7 5 भारी आहे का नाही इंग्लिश आपली इंग्लिशला भारी बोलतो रावाने मला आपण राव बरोबर आहे राव आणलं तुम्ही राव आणि मग आणि तुम्हाला वाटतं की फेल झालो अजिबात नाही साधे सुधे दररोज फेल होणार म्हणून आपण राव आणील अनिल राव ओवी? अरे ओवी तू आता इथे काय करतेस आणि हे काय आहे? चित्र अरे वा तू चित्र काढलंयस बघू हे 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 काय ओवी हे कसलं चित्र आहे ही आहे ना ही मी आहे मी काकाला जोरात ठोसा मारला कृष्णाने काल्याला कसा ठोसा मारला तसा ओवी तू काकाला म्हणजे आपल्या काकाला ठोसा मारलास माझे काका आहेत ना त्यांना मी जोरात ठोसा मारला नैवेद्य मी का अशी बोलते ओवी ओवी उठली का असं असं म्हणजे काय बाहेर गेली हा गच्चीत नीट सांग सरे अगं बाई झोपलीये ती जान्हवीच्या खोलीत अगो बाई मग तू काय करत होतीस तेव्हा बघत होते काही अर्थात झोपले होते मी कळलंच नाही ग मला हो ग तिला जान्हवीची सवय झाली आहे ना आता नाही म्हणजे आपल्या सगळ्यांच्या आधीपासून तिला ओळखते ना त्यामुळे तिथे बरं वाटत असेल तिला अगं पण घाबरवलं ना मला ठमाबाईंनी अगं मी ना दाराची कडी लावली होती वरची हा मग हो ना तिला दार उघडता आला नाही तर खुर्ची घेऊन उघडली ना कडी तिने बहुतेक देवा मी सकाळी उठले बघितले तर ही नाही धाबं आणलं माझं श्रीला सांगायला म्हणून गेले बघते तर तिथे शांतपणे पलंगावर झोपली होती लहान मुल आहे ग म्हणजे मोठ्यांचा जीव टांगणीला लावायचा छंद असतो त्यांचा चालू दे तुझं जानवी ओवीला हे असं चित्र काढावंसं का वाटलं असेल ग नाही पण मला काहीसा अंदाज होता श्री तो काका तिच्याशी काही धड वागत नसणार आहे याचा श्री लहान मुलांचं बघ ना ते शब्दातून बोलू शकले नाहीत ना तरी त्यांच्या कुठल्या तरी एक्सप्रेशन्स मधून ते बोलतातच जानवी आय एम सॉरी मी तुझी टिंगल केली काल म्हणजे ओवी ना आपल्या खोलीत आली होती ग रात्री तिला हे चित्र दाखवायचं होतं तुला तिला तुझ्या शेजारी झोपायचं होतं
तुला माणसं ओळखता येतात, तुला ती कळतात, हे हे समजायला हवं होतं मला. असं काही नाहीये रे श्री. काय होत असणार माहितीये, ह्या सगळ्या जणी आहेत ना, त्या तिला मोठ्या म्हणजे आज्यांसारख्या वाटत असणार. आणि मला बघून कुठेतरी तिला तिच्या आईची आठवण येत असेल. म्हणजे मी तिला तिच्या आईच्या वयाची वाटत असेल. आणि माझं म्हणशील तर हळूहळू ओवी मला कळायला लागलीये. जान्हवी, आता आपण ओवी बद्दल सिरियसली विचार करायला हवा. म्हणजे मला ना मला तिची फार काळजी वाटते अगं. म्हणजे तिचं ते बाबा, तिचा तो काका, आजूबाजूचं सगळं वातावरण, यात तिचं भविष्य काय असणार आहे? अगं, या वयाच्या मुलांनी कशी चित्र काढायला हवीत? झाडाची, फळाची, पानांची, फुलाची, दरी डोंगराची, नदीची, आकाशाची. आणि ही मुलगी हे अशी चित्र काढते. अगं जान्हवी, काय कमाल चित्रकलेचा सेन्स आहे बघ ना या मुलीला. हिला आपण चित्रकलेचं शिक्षण दिलं पाहिजे. हिच्या अंगी असलेल्या कलागुणांना आपण वाव दिला पाहिजे. एक सेफ सिक्युअर वातावरण तिला मिळालं ना की एक हुशार मुलगी म्हणून वाढेल ती. आपण तिला देऊया, तिला हवं ते वातावरण देऊया. काय झालं? काय नाही. जान्हवी, काय झालं? मला म्हणतोयस तू, पण स्वतःकडे बघ. म्हणजे किती बाप झालायस बघ. एवढा विचार करून दात करायला लागलात ना तर दात अदृश्य होईल. काय असं म्हणता? पटतंय का? नाही, पटत नाही, पण कळतंय. पण मी काय म्हणतो, जर तुम्ही म्हणता तसं नाही घडलं तर नाही झालं तर होऊन काय होईल? काय होणार? अहो, वांदा होईल ना माझा. ती पोरगी येऊन बसून टकुऱ्यावर माझ्या. म्हणजे जे पाहिजे ते गेलं, जे नको ते येऊन गळ्यात पडलं, असं व्हायचं माझ्या. बरं, ती पोरगी येऊन गळ्यात पडली तर तिला सांभाळणार कोण? खाऊ पिऊ काय घालू? तिची जबाबदारी तुम्ही घेणार आहेत का? मी कशाला घेऊ? माझा काय संबंध? म्हणजे अहो, तुमचा आणि माझा संबंध हा फक्त मैत्री पुरता. अहो, 4 सल्ले द्यायचं एवढंच माझं काम. आता अंगाशी यायला लागलं की तुमचं तुम्ही बघा. म्हणजे अहो, रिस्क ही असतेच ना कशातही. बुमरँग होऊ शकतं. मग असं कसं करणार आता? नको 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 आपल्याला. अहो, काय एवढा धीर सोडताय तुम्ही? सोडून देऊ नका. काय रिस्क प्रत्येक ठिकाणी असते. आंदोलन, तुमच्या आंदोलनातही असते की नाही रिस्क? काय आंदोलनात यात कसली रिक्स? म्हणजे हेच की आपण आंदोलन करतो एखाद्याच्या विरोधात आणि त्यांनी जर लोटांगण घातलंच नाही आणि पोलिसांना बोलवलं, मग काय आलंच आपल्या अंगाशी ना? आहे की नाही? ती पण एक रिस्क. आम्हाला काय त्याचं? आम्हाला काय? ज्याने आंदोलन करायला सांगितलं ते त्यांचं ते बघून घेतील. आपलं काम काय? जाऊन फक्त नरडी सुकवायचं, बस. बाकी जबाबदारी कोणाची? किशोर साहेबांची. त्यांचं ते बघून घेतील. तिथं ते जशी जबाबदारी घेते तशी इथं जबाबदारी कोण घेणार? मी घेतो जबाबदारी. मग तर झालं. तुम्ही आधी पुढे तर व्हा. अहो, जबाबदारी घ्यायला मी येतोच ना.
काही काळजी करू नका. आणि 1 मिनिट, मी जर म्हणतोय तसंच झालं तर अहो मग वंदीन चरण आणि घालीन लोटांगण तुमच्या पायाशी. मग आत्तापासूनच सुरू करा प्रॅक्टिस लोटांगण घालण्याची. घ्या का घ्या, आपण कायम तयार असतो लोटांगण घालायला. फक्त आठ एकच आहे, सगळं आपल्या मनासारखं घडलं पाहिजे. घालतो देवा लोटांगण. पण हे असं मॅडम म्हणणं लहान मुलांच्या तोंडी नाही रे शोभत, हो की नाही? हो ना. आणि त्यातून तुझ्यासाठी तर नाहीच नाही. बघ ना, मला काय वाटतं माहितीये, तिने तिच्या आईला असं काहीतरी म्हणताना ऐकलं असणार म्हणून म्हणत असेल. पण मग मॅडम नाही तर काय, ताई. तिची आई मला बरेचदा ताई सुद्धा म्हणायची. पण ताई नको, मग तू दादा होशील. नाही पण मग ताई नाही तर मग काय, मावशी. पण मग तू काका होशील. काका नाही तर मग भाऊजी. बापरे, भाऊजी हा शब्द तिला माहितीही नसेल. मला काय वाटतं जान्हवी, तिनं आपल्याला काय म्हणावं हे तिचं तिला ठरवू देत ना. तिच्या बाबतीत काय होतंय माहितीये, ती ऐकलेलं बोलतेय. त्यामुळे मला असं वाटतंय की आपण तिला जर काही वेगळं शिकवलं ना तर ती ते बोलेल. पण जान्हवी, आता आपण तिला संबोधनही शिकवणार आहोत का? अगं तिचं एक्सप्रेशन आहे ते, तिला ठरवू देत ना. आणि तिनं तिच्या काकाला कालिया म्हटलं काल. तिला तिच्या काकाबद्दल असं वाटलं, तिच्या मनात त्याच्याबद्दलचे असे विचार आले. सो उद्या ती आपल्याबद्दलही काहीतरी विचार करेल आणि मग ती ठरवेल आपल्याला काय म्हणायचं. तेही बरोबर आहे. ए श्री, तिने आज सकाळी काय केलं माहितीये? जान्हवी, मला कधीच वाटलं नव्हतं की मी जन्म न दिलेल्या मुलाचा मी कधी पालक होईन, कधी त्या मुलाचा बाप होईन. पण जान्हवी, पण काय? पण जान्हवी, ओवीनं माझा हा सगळा भ्रम दूर केला ग. म्हणजे मला ना खरंच कधीतरी तिचा बाप असल्यासारखं वाटतं. मग मला स्वतःलाच सांगावं लागतं की ओ श्री, होल्ड ऑन. ओवी तुझी मुलगी नाहीये. ती कधी ना कधी तुझ्या आयुष्यातून जाणार आहे, ती नसणार आहे तुझ्या आयुष्यात. इतर वेळी इतका रॅशनल विचार करणारा श्री ओवीच्या बाबतीत इतका काय इमोशनल होतोय. जान्हवी, लहान मुलांमध्ये असं काहीतरी असतं ना की आपण त्यांच्या बाबतीत भावनिक होतोच. एक निसर्गानंच अशी काहीतरी सोय करून ठेवली आहे ना की लहान मुलं आजूबाजूला असली की आपण आपोआप आपल्याही नकळत त्यांचे पालक होतो. म्हणजे मी तुझ्या बाबतीत बोलत नाहीये, पण तुझी ना केसच वेगळी. केस काय? मी काय केलंय आता? अगं नाही, खरंच तू मुळातच आई आहेस. तुला असं काही वेगळं व्हावं लागणार नाहीये. काय या श्री? अरे खरंच सांगतोय. ओवी घरात आल्यापासून ना मला तुझ्यात एक मातृत्व दिसलंय. तू करेक्ट आई आहेस. ए मग ऐक ना, तू पण बाप असल्यासारखा वाग ना. ए प्लीज प्लीज प्लीज, आम्हाला दोघींना बागेत घेऊन जाशील? नाही म्हणजे मला नाही, ओवीला कंटाळा येत असेल ना घरी. ओके ओके मॅडम. मॅडम ए नाही मॅडम नाही. काय आपण काय ठरवलं होतं? ताई. ए नाही नाही ताई नाही. ताई म्हणजे मी दादा. नाही आपण वहिनी, राईट? नाही वहिनी नाही, मावशी. गप रे श्री. सॉरी सॉरी, घेऊन जाईल. आई, अहो मी माळी काकांना सांगितलं उन्हाळ्यात चढवता तेवढं चढवू नका आता पाणी टाकीत. गारवा आहे की नाही हवेत, ऐकतच नाहीयेत. पण ते मी आता बोलवलंय त्यांना तुमच्याशी बोलायला. परवाच्या दिवशी सुद्धा असंच पाणी खूप वाहून गेलं. वेळेवर पंप बंद केला नाही त्याने. मी बोलते त्यांच्याशी. देताई मी नेते. झोपली बाई एकदाची. जेवतानाच असे डोळे मिटत होते ना तिचे. पण जेवली का नीट? हो, छान जेवली. अहो भाऊजींच्या बरोबर आणि श्रीच्या बरोबर खेळली ना, इतका दंगा केला, दमली असेल त्यामुळे झोपली लगेच. श्रीचा फोन आला होता, संध्याकाळी ती दोघं ओवीला बाहेर नेणार आहेत फिरायला. बरं झालं, घरातच आहे, कंटाळली असेल बिचारी.
हो ना. तरी त्यांच्या बरोबर ना खायला काहीतरी देऊया, एखादं फळही देऊया ओवीसाठी, आणि रात्रीसाठी खीर करूया बदाम घालून. ताई उद्या ओवीला देवळात नेऊ, अनायसे मंगळवार आहे. हे बघा, बागेत ठीक आहे, पण देवळात वगैरे न्यायची सक्ती करू नका. आणि गर्दीच्या ठिकाणी नेताना जरा जपून, जोखीम असते. येऊ का भागीरथी मॅडम?